नागपूर सावजी मटण. मटण स्वच्छ धुवून घेतलं. मटणाला हळद मीठ लावून घेतली. 2 मोठे कांदे चिरून घेतले, भाजून घेतले. त्यावरती जिरे खसखस घातली आणि तेही भाजून घेतली. आता हे काढून घेतलं आणि खोबरं भाजून घेतलं. 10-12 शेंगदाणे भाजून घेतले आणि खडे मसाले भाजून घेतले. लसूण घातला 2 गाठी. आले, कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटून घेऊ. आता तेल ठेवले कुकरमध्ये. 3 पळ्या मोठे चमचे तेल ठेवलं आहे आणि आता मसाला घातला आहे. त्यात मसाला छान तेल सुटेस तर परतून घेतला. त्यावरती आता 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घातला आणि गरम केलेलं पाणी थोडं थोडं घालून तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय केला. आता त्यात पीस पण 2-3 मिनिट होऊ दिले आणि त्यात आता गरम पाणी टाकून शिजून घेतले 4-5 शिट्ट्या. आणि हे बघा तयार आपलं झणझणीत